ओके गाडी ओके. फिलिंग कशी आहे? नवीन गाडी आहे तर अरे मग आराम नाही मग एसीची सवय लागली भाय. पहिले गाडी जमत नव्हती. आतमध्ये येता येता आवरी इज्जत होती. जो तो दुकानवाला आम्हालाच बोलत आमच्या रंग चपला डावा, आमचा रंग चपला डावा. नंतर माहित पडला चपला डावा तर डायरेक्ट 110 रुपये होते. आणि भाई फोटो करले तर रेट भरले फायनल. चल भाई मामा बोलला तर भाई कपला विषय आता. आता आज कुठे जायचं त्या सांगा आता फटाफट. जलसा जलसा आहे भाई. बिर्याणी बोलून खिचडी भात दिले. सुमंगल्यम सततम दीर्घमायु हो बोला गणपती बाप्पा. मंगलमूर्ती. तर नमस्कार मित्र, मी पार्थोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्र कालच निकेश शेटणी घेतले आपली गाडी घेतले जात असं टिटवाल्याला. पण विषय असा झाला की गाडीची डिलिव्हरीच भेटली आम्हाला 8:30च्या दरम्यान भेटली. मग बरं जाऊ दे, आजचा प्लॅन कॅन्सल करू म्हणे. कालचा प्लॅन कॅन्सल केला तर आज उजराला भाई चालले आम्ही टिटवाल्याला डायरेक्ट. ते निघले ना आता येताना आपल्याला आणायचा सुरक्षा दुकानाचं सामान. तर त्याच्यामुळे आपली धन्नू करली भाई. धन्नूला ड्रायव्हर आणे शेटला घेतला. आण्या पण भाई झोपेंशा असा उठवले भाई. तो पण काल जरा ऑर्डर वगैरे तर लेट झाला त्याला. तर सकाळी उठवले कसं तरी ना. आता शिदा चालल्या गाडी घेऊन. आता आम्ही चालले निकेश संचातून भाई पद्धतशीर मोठी गाडी ज्याची त्यांची नवीनवाली भाई टिटवाल्याला जायचा. फुल पूजा बिजा करायची एकदम पद्धतशीर. कालचा ब्लॉग तर भाई एकच नंबर झाले. नसल बघला तर बघा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकेल ना. आय बटन असतं त्याच्यावर पण टाकेल. तर ठीक आहे मित्र, ब्लॉग लास्ट परत बघत राहा. आता चला डायरेक्ट जाऊन निकेश संचात मानेऱ्या. तर अशा प्रकारे आता मानेऱ्या पोचलो आम्ही ना भाई. सगळी निघल्या आणि थोडासा आम्हीच लेट झालो. आणि शेडल्याला पहिले गाडीम बसले. आणि ओके गाडी ओके. फिलिंग कशी आहे? नवीन गाडी आहे तर ठीक आहे मग काय जाऊ आता. नाना कवा निघायचा बाई? राणा नाना आलीच होरा ना बाई. विषय खोल. चला आता निघतील हल्लो सगळी. मग या साईडला नानी पण निघलं. नानी ये ना पटापट. हे आई 11चा टाइम दिला पण मी 12 वाजवलं. पण ठीक आहे चालेल मित्र. चला आता डायरेक्ट निघू. आणि निकेश संध्याकाळून मामा पण येते त्याच्यामुळे थोडा अजून थांबायला लागेल आपल्याला. त्यावर आपली वॅगनर आतमध्ये पार्किंग करून घेतो. ठीक आहे, ब्लॉग लास्ट परत बघत राहा मित्र. अशा प्रकारे आता टिटोल्याला आम्ही पोहोचल्या मंदिराच्या बाहेर भाई. गाडी पार्किंग केलेली आहे ना. हल्लोली माणसं उतरतात आमची. पण ठीक आहे, पहिलेच भाई त्यांची माणसं असताना उतरल्या आणि पूजा करायची मंदिरात जाण्यासाठी भाई. वेगळा माणूस आले तिकडून झाला. हा निकेश शेड बोलेल त्या भाई. भाई बोला तर बोला. ठीक आहे, बघू आता काय कसा काय मॅनेजमेंट आहे भाई. दुनियाशी वाचता नाही यायला पहिले स्नॅप करले. आता आलेलो आहे आम्ही. हा नाना शिकलाय. मित्र परिसर बघू शकता तुम्ही. आणि आज सध्या गर्दी काही वाटत नाही आवरी. मित्र आतमध्ये येता येता आवरी इज्जत होती. जो तो दुकानवाला आम्हालाच बोलत आमच्या रंग चपला डावा, आमचा रंग चपला डावा. नंतर माहित पडला चपला डावा तर डायरेक्ट 110 रुपये होते. आला एवढी इज्जत भाई आम्हाला. ठीक आहे जाऊ दे. माझा इथे पाय बी धावू आपण ना पद्धतशी जाऊ भाई. घेतले दीपेश शेटच्या रंग दिले डायरेक्ट भाई. पुढच्या वर्षी नाव फिरवायचा खोटा तूच ना. यस यस काय नाही अक्का अंग धोनी बोलली की. आणि भाई फोटो करले तर रेट भरले तरी करला ना. रेट भरली भाई करले. डेंजरच आमची पोरं भाई. फोटो काढायचा आणि स्नॅप करला, फोटो काढला, सगळं काही करून ओके भाई. थँक्यू. ठीक आहे चला मग का आता बाहेर आतमध्ये व्हिडिओ काढायला तर भेटली नाही. कशी तरी करली तरी व्हिडिओ. इथून तरी पण गणपती बाप्पाची मूर्ती दिसते. ठीक आहे आता आमची पोरं गेल्या बाहेर. तर मित्र अशा प्रकारे आता आम्ही पूजेसाठी 151 रुपयाची पावती भरली निकेश शेटणी. आणि आता भटजी कवा येईल आपला? आले चला भटजी भाऊ. चला भटजी भाऊ आले रे. चला रे चला आता डायरेक्ट जाऊ गाडीची पूजा करायला. पावती जे सध्या मूर्ती सिलेक्शन चालू आहे. आणि सगळ्या सिलेक्शनचा कारभार असतो तो दीपेश असतो भाई. दीपेश बोलला तर बोलला मग फायनल. चल भाई मामा बोलला तर भाई कपला विषय आता डन ना रे. त्याला विसरून दे बाबा. तो घर जाऊन धिंगाणं व्हायचं नाही तर तो मी समजू शकता भाई. बारका भाऊच ना आमचा, तो पण असा धिंगाणं करतं. डन मोरया. गणपती डिसाईड करायला, मूर्ती डिसाईड करायला कमीत कमी अर्धा तास घालवला. आता हारासाठी पण आता हाराला पण जाम टाइम जाईल. 4 जण विलागल्या शोधायला. पण काही एकाला पसंत आहे तर दुसऱ्याला पसंत नाही. ठीक आहे आपल्याला पण गणपतीला आपल्या दुकानात घ्यायचा आहे तो पण आपण बघून जाऊ इथूनच. अशा प्रकारे गाडीपाशी आम्ही पोचलो ना. भटजी वैता पण पूजा करून झाला पण वाटतं नाही. हे गाडी बसली एसी गाडी. तुम्हाला गावस्था तिकडे आम्ही ना. तुम्ही इकडे पोचल्या पण
दीपेश भाई तिकडे वैतागले, तो गवसाला गेला या ना, नाही इकडे पहिलेच पोचल्या. हा आवाज दिसलेच नाही म्हणा. मस्त ही पूजा झालेली आहे. आता आपली मूर्ती बसवायला घेतली. इंद्र विश्व देवा देवता हा गायत्री कृष्ण शुभ जगात तसं नावचे गायत्री गातील हावून द्या. गायत सुमंगल्यम सततम दीर्घमायु हो बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. भाई पूजा चालू ना, बाहेर ऊन लागता आणि भाई वैतागले. भाई नारळचा मन डायरेक्ट निकेशला देऊन ठेवले. आणि गरम होतं का येऊ का काम म्हटले. समजलं का तुला? मोरया मोरया. याला बघ सगळी बाहेर आहेत, याला गरम झाले आतमध्ये. अरे मग गरम नाही मग. एसीची सवय लागली भाय. पहिले गाडी जमत नव्हती. दीपेशला पहिले गाडी बिलकुल जमत नव्हती. एक नवरा जेवणच चाललेलो त्यांच्या आत्याच्या पोऱ्याचा, आणि बाई सिनका आला, याला गाडीम बसवला 5 मिनिटांनी. भाई बोलतो नाही, मी बोलतो ॲक्टिवावरच जाईल, बोलतो जमणार नाही म्हणा गाडी. आता बघ भाई गाडीशा उतरे नाही, पण ठीक आहे भाईला लागले हल्लो सवय. सगळ्या अजून काही भटजीने पूजा केल्या गे. गरमी होतं म्हणून एसीन जाऊन बसला पहिले. मग त्याच बोलतो ना, बॅकरवली बाहेर गरम होत होती म्हणून डायरेक्ट भाई आतमध्ये बसलो. आणि बघा कसा गणपती बाप्पा दिसतं. अजून फिक्स नाही केलं ना? नाही फिक्स नाही केला, कारण भाई जरा सेंटर वेंटर बघून फिक्स करायला लागेल. पूजेसाठी ठेवला आपण तिथं, पण ठीक आहे. निकेश शर्ट, हाऊ इज युअर फिलिंग? आतमधल्या एकदम भारी का. आता अशा प्रकारे गाडी घेतली निकेश शेटनी यावर्षी. आता पुढच्या वर्षीचा टार्गेट डायरेक्ट लग्नासाठी भाई पोर बघायला निघतो लगेच. नाही आता पैसे खपले ना गाडी घेतल्यावर. आज कुठे जायचं त्या सांगा आता फटाफट. जलसा जलसा नया गाडी आहे. जाएंगे किधर तो जाएंगे लवकरच डायरेक्ट एकविरा आणि आमचा भाई फिरासाठी रेडीच असतं भाई. लगेच जायचा नंबर आला. हा नाही येतील भाई. पासिंग झाली ना की मग संपला विषय. ठीक आहे. जे फोटो काढायला उन्हान काढून आणते त्यावर आम्ही गाडी बसून नंतर गाडीबरोबर फोटो काढू, मस्त थंबनेल बिमनेल भाई विषय खोल टाकू. ठीक आहे. ब्लॉग लास्ट परत बघत राहा. अरे देशात तरी काय दीपेश आल्या भाई सगळी बाजूला होत्या. काय असं एवढं काय घाबरतंय ना, बारक्या वाजला घाबरायला लागतच ना. तो बघ तो आम्हाला माहिती आहे दरारा असतच भाई. रे आमचा पण तसाच आहे भाई. वेदांत शेट पण डेंजर माणूस आहे. हा दे 2-3 अँगल नाही उरून टाका फटाफट. आता कारा किती मोठ्या शेट आले रे. हा का पोच दिले ना वा वा. हा बरोबर तीच बरोबर होती. थोडासा मागवा बस. खुद्द भाई कॅमेरामॅनला आणले म्हणजे काही विषयच नाही. आता हे ना आपला नंबर लागेल ना, लागेल का नाही? लागेल. प्रकारे फोटो बिटो पण काढून झाले आणि डोलं असं उन्हा चपचप करीत होतं. आणि आता चाललं डायरेक्ट आम्ही नाश्ता करायला. भूक पण जाम लागले. तू याचा तर म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, माणूस बदलला डायरेक्ट. पहिले एसी जमत नव्हती. आता म्हणजे गरम होते, बोलते आतमध्ये बसायला लागेल. काय या हो पहिले का माहित आहे ना लग्नाच्या दिवशी कसं त्या दिवशी नाही जमणार बोलते, उलट्या होतील बोलते. मित्र अशा प्रकारे ऑर्डर दिली आपली ना. सगळ्यात पहिले आपलीच ऑर्डर आले कांदा भजीची बाई. एडिटिंग चालू झालेली आहे इकडे. लवकरच निकेश फोटो भेटतील म्हणजे तुला. एडिटिंग झाली बाई चालू. ठीक आहे. आपण कांदा भाजी मागवले. याई बाई काही कवल रे ते का मागवले मसाला डोसा. ठीक आहे. मग आता कांदा भजीनं कॉन्सन्ट्रेट करतो. तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो. बिर्याणी बोलून खिचडी भात दिले. बिर्याणी बोलून खिचडी भात दिले. बस काही पण नको बोला ना. व्हेज याला नाव करा व्हेज आरू होता. मित्र अशा प्रकारे आता नाश्ता बिष्टा झालेला भाई पोट भरून ना. आण्या शेटला पाठवलं डायरेक्ट गाडी घ्यायला, कारण बरं आता तू जेवणे होणार. आण्याला वाटतं तिकडे थांबवले पावती पाराला. आता बघू आण्या शेट पावती फरतं का नाही. ठीक आहे ना. आता नाश्ता झाला, आता झोप मस्त आहे का आता गाडी. मित्र समोरून लुक बघा कसा खतरनाक दिसतं एकदम. आपली जागा खाली झाली आहे का? आपली जागा खाली ठेवली भाई. आणि कितीची पावती भरली? 30 रुपये. 30,000 किती बोलतो? 30,000. ठीक है भाई कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब.
डेंजर माणसं. मित्र आता नाश्ता बिष्टा करून झालेला, गाडी बसल्या बाई एकदा थंड थंड कुलकुल वाटतं. जरा बाहेर होतो लय गरम होतो ते. आता मस्त पैकी झोपतो मी. यांचं सीट अरेंजमेंट चालले सध्या. ओके का आता त्याला ते डायरेक्ट निकेशला डायरेक्ट मागत टाकून देतात. दीपेश शेट ओके ना. ओके ओके. आता थोड्या दिवसां पुरेच बसल बोलते, कारण शेटलाच गाडी चालवते त्यांच्या घरात. पण ठीक आहे, शिकतील आता दुसरी पण. चला ना जायचं का. चला गणपती बाप्पा मोरया. चला आता मी पद्धतशीर झोपतो जुरुकसा. हा मग मी देतो तुला काय पटापट शिकन क्लास लावून लगेच. चहा बघला, कॉम्पिटिशन बघला गे लगेच बोलतो पटापट चिकन कलच लावून बोलतो. लगेच फॉर्च्युनर ज्याची पण घ्या बघला का कॉम्पिटिशन तर असतच बाई. जाऊ दे चला मग या बातावर थोडासा झोपतो आम्ही. तर अशा प्रकारे आता घरी आल्यावर ना पाऊस पडतो विचार केला गाडी झाली थंडी. कारण थंडी होण्याचं कारण असं की आपल्याला इथं डॅशबोर्डवर लावायचा गणपती बाप्पा. आता अनिकेत शेड आता तयारी करते गणपती बाप्पाला बाई परमानेंट इथे चिपकवायची डायरेक्ट, म्हणजे मूर्ती मोरया. कारण गरम होती गाडी तर चिपकणार नाही, कारण खालचा ग्लू जरा इश्यूदायक असतं. कसा कापाचा कसा कैची मागू घरांशा बाई. ठीक आहे गणपती आता फिक्स करू मस्त पद्धतशीर. मूर्तीला पद्धतशीर हारबीर घातल्या एकदम परफेक्ट माप जेवण बाई. मॅनेजमेंट आणि शेटचरा रोज गाडी चालवायची आपल्याला. रोज आता रोज 1 किलोमीटर किती आण्या दिवसाचे 1 किलोमीटर बाई. आणि शेटला बोललीच जात जा बाबा. कॅमेरा हलता आणि नाव घेतलं. ओके का बघ निकेश फायनली बरोबर ना. ठीक आहे ठीक आहे. मोरया मंगल मूर्ती मोरया परमानेंट फिक्स. चला मग आता आपण जाऊ आपल्या कामाला. आता मूर्ती बिर्ती आपण फिक्स केलेली, गाडीची पूजा बिजा झाली ना, नाश्ता बिष्टा काही जेवणच झाले बोलला तरी चालेल, कारण ती बिर्याणीचं पोट एकदम भरला. तर आता दरवाजा खोलला दरवाजा खुले तर ठीक आहे. आता बघू आता गाडीची नेक्स्ट ट्रिप कुठे निघतं. नेक्स्ट ट्रिप कुठे जायचं रे. एकविरीला बाई. त्यांच्या मागत पासिंग करून दे पासिंग करून दे जायचं आम्हाला एकविरीला. तर ठीक आहे मित्र, आजची व्हिडिओ आपण इथेच थांबू. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं टोकून टाका. डायरेक्ट आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला.